ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 6 भाग 10. भगवंताला अर्जुन म्हणतो, देवा, वायुवेगाने भ्रमण करणारे हे मन अतिचंचल आहे. तेव्हा हे मन तो साधक कसा नियंत्रित करतो? त्यावर भगवंत अर्जुनाला उत्तर देतात. भगवंत म्हणतात, सतत अभ्यास साधनेने हे त्यास सहज साध्य करता येते. तेव्हा योग साधना करण्याच्या विचारात असलेला अर्जुन म्हणतो, देवा, हा साधक हे साधन करीत असताना जर त्याचे आयुष्य संपले आणि तो पूर्णावस्था प्राप्त होण्यापूर्वीच जर गेला तर त्याला कोणती गती प्राप्त होते? त्यावर भगवंत म्हणतात, अर्जुना, त्याला मोक्षा वाचून अन्य गती कशी मिळेल? ज्याप्रमाणे एखादा प्रवासी सूर्यास्त झाल्यामुळे आपल्या ठिकाणी पोहोचू शकला नाही, परंतु दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर तो तेथूनच पुढे आपल्या स्थानाकडे चालू लागतो, त्याला पुन्हा मागे यावे लागत नाही. त्याचप्रमाणे साध्य प्राप्तीसाठी साधन करीत असताना हा योगी मध्येच मृत्यू पावला तर त्यास पुढे शुद्ध, पवित्र, श्रीमंत, शास्त्र संस्कारयुक्त, पारमार्थिक अनुकूलता असलेल्या कुळात जन्माला येऊन मागे केलेल्या साधनेमुळे बालपणीच सर्वज्ञता प्राप्त होते आणि तेथून पुढे तो आपल्या पुढील साधनेला आरंभ करून ब्रह्मस्वरूप स्थितीला प्राप्त होतो. म्हणून भगवंत म्हणतात, अर्जुना, तू योगी हो. ओवी क्रमांक 451. जे विवेक ग्रामीचा मुळी बैसले आह्याती नित्यपळी, तया योगियांचा कुळी जन्म पावे. मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढा प्रगटे प्रकाशु जैसा. तैशी दशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते. तिये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे, मनची सारस्वत दुभे, मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे. ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम, स्वर्गी ठेले जप होम करीती सदा. अमरी भाट होई जे, मग मृत्यू लोकाते वानिजे, ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे. जे विवेकरूप वृक्षाच्या ठिकाणी बसून ब्रह्मरूप फळाचे नित्य सेवन करीत असतात, त्या योग्याच्या कुळात तो जन्म घेतो. लहान वयातच त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाची पहाट फुटते. सूर्योदयापूर्वी जसा प्रकाश प्रकट व्हावा, त्याचप्रमाणे पोक्त दशा येण्याच्या पूर्वी आणि पक्व वयाची वाट न पाहता लहानपणीच त्याला सर्वज्ञता प्राप्त होते. त्याला सिद्ध बुद्धी प्राप्त झालेली असल्यामुळे त्याचे मन आपोआपच सर्व विद्या प्रकट करते. त्याच्या मुखातून सहजच सर्व शास्त्रे बाहेर पडतात. एकंदरीत तो जन्म अप्राप्य असाच असतो. या जन्माची प्राप्ती व्हावी म्हणून प्रत्यक्ष इंद्रादी सर्वश्रेष्ठ देवही जप, होम इत्यादी प्रयत्न करीत असतात आणि देवांनी भाट होऊन मृत्यूलोकांचे वर्णन करावे असा जो मनुष्य जन्म, अर्जुना, तो त्याला प्राप्त होतो. आणि मागील जे सद्बुद्धी, जेत जीविता जाहाली होती अवधी, मग तेची पुढती निर्वधी नवीला आहे. तेत सदैमा आणि पायाळा, वरी दिव्यांजन होय डोळा, मग देखे जैसी अवलीळा पाताळ धने. तैसे दुर्भेद जे अभिप्राय, का गुरुगम्य हनठाय,
तेत सौरसे विनजाय बुद्धी तयाची. नंतर मागील जन्मात ज्या मर्यादेपर्यंत सुबुद्धी विकसित झाली होती आणि त्याच्या आयुष्याचा शेवट झाला, त्याच मर्यादेपासून पुढे अखंडित अशी सुबुद्धी नवीन स्वरूपात प्राप्त होते. जिथे एखाद्या भाग्यवान पायाळू माणसाच्या डोळ्यात दिव्यांजन घातले असता त्याला जमिनीच्या खोल भागातील पुरलेले गुप्तधन सहज दिसते, त्याप्रमाणे गुरुपासून प्राप्त होणारे अशी कठीण सिद्धांत तत्वे त्या ठिकाणी त्याची बुद्धी कष्टा वाचून जाऊन पोहोचते. बळिये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळोची लागे. ऐसे नेनो काय आपैसे, तया ते चिकिजे अभ्यासे, समाधी घर पुसे मानसाचे. जाणीजे योग पिठीचा भैरवू, काय हा आरंभ रंभेचा गौरवू, की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपाला. त्याची बलवान इंद्रिये मनाच्या अधीन होतात. मन प्राणवायूशी एकरूप होते आणि प्राणवायू आपोआप चिदाकाशाशी एकरूप होऊ लागतो. योगाभ्यास आपण होऊन त्याला त्या अवस्थेला आणतो आणि आत्मसमाधान स्वेच्छेने त्याच्या मनाचे घर शोधित येते. असे वाटते की हा पुरुष म्हणजे योगस्थळाची आदिदेवता किंवा जगाचा आरंभ करणाऱ्या प्रकृतीची शोभा किंवा वैराग्याच्या बुद्धीचा मूर्तिमंत अनुभव आकाराला आला आहे. हा संसार उमाणिते माप, का अष्टांग सामग्रीचे दीप, जैसे परिमळेची धरिजे रूप चंदनाचे. तैसा संतोषाचा काय घडिला, की सिद्ध भांडारीहून काढिला, दिसे तेने माने रुडला साधक दशे. हा पुरुष म्हणजे संसार मोजणारे मापच किंवा अष्टांग योग सामग्रीचा दिवास, ज्याप्रमाणे सुगंधानेच चंदनाचे रूप धारण करावे, त्याप्रमाणे साधक दशेच्या योगाने असा पुरुष जणू काही संतोषाचाच घडविला आहे की काय, अथवा सिद्ध पुरुषांच्या समुदायातून काढला आहे की काय असा वाटावा. इतक्या योग्यतेचा मूळचाच सिद्धच आहे असे स्पष्ट भासते. जे वर्षशताचिया कोडी, जन्म सहस्त्रांचिया आडी, लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची. म्हणून साधन जात आघवे, अनुसरे तया स्वभावे, मगायतिये बैसे रानिवे विवेकांचिये. पाठी विचारितया वेगा, तो विवेकूही ठाके मागा, मग अविचारणीय ते आंगा घडोनी जाय. ज्या अर्थी कोट्यावधी वर्षे हजारो जन्माचे प्रतिबंध ओलांडून तो आत्मसिद्ध रूपी नदीच्या किनाऱ्याला जाऊन पोहोचतो, त्या अर्थी मोक्ष सिद्धीची सर्व साधने आपोआप प्राप्त होतात. त्यामुळे तो सहजच विवेक साम्राज्याचा सम्राट होतो. नंतर विवेकाचाही विचार करण्याचा वेग कमी होतो आणि विचाराच्या पलीकडे जे स्वरूप आहे त्या परब्रह्माशी तो एकरूप होतो. तेथ मनाचे मेहुडे विरे, पवनाचे पवनपण सरे, आपण पा आपण मुरे आकाशही. प्रणवाचा माथा बुढे, येतुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे, म्हणून आधीची बोलू बहुडे तया लागी. ऐसी ब्रह्माची स्थिती, जे सकळा गतीसी गती, तया अमूर्ताची मूर्ती होऊन ठाके. तेथे मनाचे वरील अभ्र वितळून जाते, वाऱ्याची चंचलता संपते आणि आकाशही आपले आपल्यातच लय पावते. ओंकाराचे मस्तक बुडून जाईल एवढे अनिर्वचनीय सुख त्याला प्राप्त होते. याचसाठी त्या सुखाचे वर्णन करणे शब्दांना शक्य नाही.
म्हणून शब्द आधीच माघारी फिरतात. अशी जी सगळ्या गतींना गती देणारी परब्रह्म स्थिती, त्या स्थितीची निराकाराची प्रतिमाच तो होऊन जातो. तेने बहुती जन्मी मागिली, विक्षेपांची पाणीवळे झाडिली, म्हणून उपजत खेळ बुडाली लग्न घटिका. आणि तद्रुपतेसी लग्न लागून ठेले अभिन्न, जैसे लोपले अभ्र गगन होऊन ठाके. तैसे विश्व जेत होये, मागवते जेथ लया जाये, ते विद्यमानेची देहे जाहला तोगा. त्याने मागच्या अनेक जन्मातील विपरीत ज्ञान, हाच जणू पाण्यातील मळ तो झाडून टाकलेला असल्यामुळे या जन्मी तो जन्मताच त्याची लग्नघटिका बुडते. मग ब्रह्मस्थितीशी त्याचे लग्न लागून त्याचे त्या स्थितीशी ऐक्य होते. ज्याप्रमाणे वितळलेले अभ्र आकाशाशी एकरूप होतात, त्याप्रमाणे अर्जुना, ज्या स्वरूपातून विश्व उत्पन्न होते आणि पुन्हा तेथे लयाला पावते, तेच स्वरूप तो याच देहाने होतो. थोडक्यात काय तर योगाभ्यासाचे आस्थापूर्वक आचरण करून आणि पातकापासून शुद्ध झालेला असल्यामुळे अनेक जन्म हाच अभ्यास साध्य करून शेवटी तो योगी परमश्रेष्ठ अशा गतीला म्हणजे मोक्षाला जाऊन पोहोचतो. जया लाभाचिया आशा, करुणी धैर्य बाहूंचा भरवसा, घालीत षटकर्मांचा धारसा कर्मनिष्ठ. का जिये एकी वस्तू लागी, बाणोनी ज्ञानाची वज्रांगी, झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानियेगा. अथवा नीलागे निसरडा, तपो दुर्गाचा आडकडा, झुंबती तपिये चाडा जयाचिया. ज्या स्वरूपाच्या प्राप्तीची आशा बाळगून धैर्याच्या हाताचा आधार घेऊन कर्मनिष्ठ पुरुष षटकर्मांच्या प्रवाहात उडी घालतात, अथवा ज्या एका वस्तूसाठी ज्ञानी पुरुष ज्ञानरूप दृढ कवच अंगात घालून समरांगणात प्रपंचाशी झुंज देतात, अथवा तपस्वी स्वरूप प्राप्तीच्या इच्छेने तपरूपी तुटलेल्या निराधार निसरड्या दुर्गम कडा चढण्यास धडपड करतात. जे भजतियांसी भज्य, याज्ञिकांचे याज्य, एवं जे पूज्य सकळा सदा, ते चितो आपण स्वये जाहला निर्वाण, जे साधकांचे कारण सिद्ध तत्व. म्हणून कर्मनिष्ठा वंद्यो, तो ज्ञानियांसी वेद्यो, तापसांचा आद्यो तपोनाथो. पै जीव परमात्म संगमा, जयाचे येणे जाहले मनोधर्मा, तो शरीरीची परिमहिमा ऐसी पावे. म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे, योगी होय अंतःकरणे पंडू कुमरा. जे स्वरूप भक्तजनांना भक्तिविषय आहे, यज्ञ करणाऱ्यांचे यज्ञ दैवत आहे, एकंदरीत जे सर्वांना सर्व काळ पूजनीय आहे. अर्जुना, जे स्वरूप साधकांचे ध्येय आहे, सिद्ध तत्व आहे, तेच ब्रह्म तो आपण स्वतःहून होतो. त्या अर्थी कर्मनिष्ठांना वंदनीय, ज्ञानी लोकांना ज्ञानविषय आणि तपोनिष्ठांना तपाची आदिदेवता तो होतो. जीव परमात्मा यांच्या संगमाच्या ठिकाणी ज्याच्या मनोवृत्तीचे येणे जाणे आहे, तो देहधारी असला तरी या थोरवीला पावतो. म्हणून या कारणास्तव अर्जुना, तुला मी वारंवार उपदेश देतो की तू मनाने योगी हो. अगा योगी जो म्हणिजे, तो देवांचा देव जाणिजे, आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. जया भजता भजन भजावे, हे भक्ती साधन जे आघवे, ते मीची जाहलो अनुभवे अखंडित.
मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे, ऐसे नवे गातो साचे सुभद्रापती. अर्जुना, ज्याला योगी म्हणतात तो देवांचा देव आहे. तो माझे सुख, सर्वस्व आणि माझा प्राण आहे असे समजावे. त्या पुरुषाच्या ठाई भज्य, भजन करणारा आणि भजन क्रिया ही भक्ती साधनाची त्रिपुटी आहे. तिचा तो माझ्या स्वरूपात सदैव अनुभव घेत असतो. मग हे सुभद्रापती, त्या पुरुषाच्या आणि माझ्या प्रेमाचे स्वरूप शब्दांनी वर्णिता येईल असे खरोखर होणार नाही. तया एकवटलिया प्रेमा, जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी देह तो आत्मा हेची होय. ऐसे भक्त चकोर चंद्रे, तेत त्रिभुवनेक नरेंद्रे, बोलिले गुणसमुद्रे संजयो म्हणे. तेत आदिलापासुनी पार्था, ऐकिजे ऐसीची अवस्था, दुनावली हे यदुनाथा पाओ सरले. त्या ऐक्य भावाच्या प्रेमाला जर योग्य उपमा द्यायची असेल तर मी देह आणि तो आत्मा असे समज. अशा प्रकारे भक्त चकोरांचा सुखकारक असा चंद्र, सद्गुणांचा सागर आणि त्रैलोक्यामध्ये नरश्रेष्ठ असणारे श्रीकृष्ण बोलले असे संजयाने धृतराष्ट्राला सांगितले. तेथे आरंभी श्रीकृष्णाचा उपदेश ऐकण्याची जी श्रद्धायुक्त तीव्र इच्छा अर्जुनाला झाली होती ती पहिल्यापेक्षा आता दुप्पट झाली हे यदुनाथ श्रीकृष्णांच्या लक्षात येऊन चुकले. की सावियाची मनी तोषला, जे बोला आरिसा जोडला, तेने हरिखे आता उपलवला निरूपिल. तो प्रसंगू आहे पुढा, जेत शांतू दिसेल उघडा, तो पाल विजेल मुडा प्रमेय बीजांचा. जे सात्विकाचे निवडपे, गेले आध्यात्मिक खरपे, सहजे निरोळले वाफे चतुर चित्ताचे. आणि आपल्या बोलाचे यथार्थ ग्रहण करणारा अर्जुन रूपी आरसा मिळाल्यामुळे श्रीकृष्णाला स्वाभाविक अत्यानंद झाला. तो श्रीकृष्ण आता अधिक सविस्तर निरूपण करेल. तो प्रसंग पुढच्या अध्यायात आहे. त्या प्रसंगात शांतिरस स्पष्ट झालेला दिसेल. त्यामुळे महासिद्धांतरूपी बीजांच्या कोंभाला अंकुर फुटतील. कारण सत्वगुणांच्या वृष्टीने आत्मभावनांची ढेकळे विरघळून श्रोत्यांच्या चतुर चित्ताचे वाफे बीजधारणेला तयार झाले आहेत. वरी अवधानाचा वाफसा, लाधला सोनया ऐसा, म्हणून पेरावया दिवसा निवृत्तीसी. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माथा हा ठेविला ते पुढे बिजी वाईले. म्हणून येणे मुखे जे निगे, ते संतांचा हृदयी साचची लागे, हे असो सांगे श्रीरंगे बोलिलो जे. तशात सोन्यासारखा अवधानरूपी वापसा मिळाल्यामुळे निवृत्तीनाथांना सिद्धांत पेरण्याचा हुरूप आला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रोते हो, या पेरणीच्या कामात सद्गुरूंनी मोठे कौतुक केले. मला बी पेरण्याचे चाडे करून माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि उघड उघड मस्तकात बीजच घातले. म्हणून माझ्या मुखातून जे निघेल ते संत हृदयाला सुखदायकच असणार. श्रोते म्हणतात, हे पुरे, श्रीकृष्ण जे काही बोलले ते सांगा. परी ते मनाचा कानी ऐकावे, बोल बुद्धीचा डोळा देखावे, हे साठो वाटी घ्यावे चित्ताचिया. अवधानाचे निहाते, नेयावे हृदयांतवते, हे रिझवितील आयनी ते सज्जनांची. हे स्वहिताते निवविती, परिणामाते जीवविती, सुखाची वाहविती लाखोली जीवा.
आता अर्जुनेसी मुकुंदे, नागर बोलिजेल विनोदे, ते ओवियेचे निप्रबंधे सांगेन मी. परंतु ते बोल श्रोत्यांनी मनाचे कान करून ऐकावे, बुद्धीच्या डोळ्यांनी पाहावे आणि आपले चित्त मला देऊन माझे बोल त्यांनी घ्यावे, असा आदला बदलीचा व्यवहार करावा. मग अवधानाच्या म्हणजे लक्षपूर्वक ऐकण्याच्या हातांनी हृदयाच्या आत न्यावेत, म्हणजे सुज्ञ लोकांच्या समुदायाला ते समाधान देतील. हे बोल आत्मकल्याण प्राप्त करून देतात, पूर्ण अवस्थेला चैतन्य आणतात आणि जीवाला सुखाची लाखोली वाहतात. आता अर्जुनाबरोबर श्रीकृष्णांनी जे सुंदर चतुर संभाषण केले तेच मी तुम्हाला ओवी छंदात गुंफून सांगेन. येथपर्यंत 497 ओव्या संपूर्ण झाल्या आहेत. अध्याय 6 समाप्त झाला आहे. यापुढील व्हिडिओत आपण अध्याय 7 आणि भाग 1 पाहणार आहोत, ज्याचे नाव आहे ज्ञान विज्ञान योग. भगवंतांनी 6व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या ज्ञान योग्याचे वर्णन करून तू ज्ञानयोगी हो असे सांगितले. पुढील अध्यायामध्ये श्रीकृष्ण आपल्याला समग्र ज्ञान ज्याने होईल असा ज्ञान विज्ञान आणि अज्ञान याचा विचार सांगणार आहेत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.